पानिपतच्या युद्धामध्ये महाजींबाबत नक्की काय घडलेलं होतं आणि त्याबाबत अनेकांना जाणून घ्यायचं आहे की खरोखरीच ते मृत्यूच्या दारातनं परत आले होते. हो 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 तर ही काय खरी- ही आता खरी काय गोष्ट काय आहे. ते घडलं होतं त्या लढाईमध्ये? पानिपताच्या युद्धाची सगळ्यांनाच कथा माहिती आहे आणि सुरुवातीला मराठी जिंकण्याच्या अवस्थेत होते आणि त्यानंतर काही सूत्र फिरली आणि मग मराठ्यांनी त्यातनं माघार घ्यायला सुरुवात केली. मल्हारराव होळकर निघून गेले. शिंद्यांच्यापैकी काही लोक तिथं म्हणजे जयापासून मुलगा जनकोजी हा त्यात मारला गेला. असे शिंद्यांचे भाऊ पण मारले गेले त्याच्यामध्ये आणि महाजींनी सगळ्या रागरंग बघितल्यावर त्यांनी माघार घ्यायचं ठरवलं. मग ते आपल्या घोड्यावर बसून दक्षिणेकडे यायला निघाले. तर ते जाताना घोड्यावरून जाताना एका अफगाण सैनिकाच्या ते दृष्टीस पडले आणि अफगाण त्यांच्या अंगावरचा तो वेशभूषा, त्यांच्या अंगावरचे राहिलेले दागिने वगैरे बघून त्याला कळलं की हा कोणीतरी सरदार घराण्यातला आहे म्हणून त्यांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. तर माजी शिंदे घोड्यावरून जात होते म्हणजे आणि त्याच्या मागं हाच अफगाण सरदार लागला आणि हा पाठलाग बराच वेळ चालू राहिला. पण एके ठिकाणी दुर्दैवाने काय झालं की एका दगडाला घोड्यात माजींचा घोडा अडखळला आणि त्यांचा घोडाही पडला आणि ते स्वतः खाली पडले. तर त्या काळामध्ये तो अफगाण सरदार त्यांच्या जवळ आला आणि माजी खाली पडलेले असताना जमिनीवर त्यांनी त्यांच्यावरती तलवारीचा वार केला आणि त्या तलवारीचा वार त्यांच्या बरोबर पायावरती बसला आणि ते मूर्छित झाले म्हणजे ते बेशुद्ध पडले आणि त्या अफगाण सरदाराला वाटले ते मृत्यू पावलेले आहेत म्हणून त्यांनी त्यांच्या अंगावरचे सगळे दागिने वगैरे घेतले, त्यांचा उमदा घोडा घेतला आणि तो तिथनं निघून गेला. पण माझी हे बेशुद्ध अवस्थेत होते. थोड्या वेळाने ते शुद्धीवर आले आणि ते जसं मनुष्य जखमी झालेला कणतो तसं ते कणायला लागले, त्यांचा तो आवाज यायला लागला आणि तिथून जवळपासून एक भिस्ती चालला होता. भिस्ती म्हणजे जो पाण्याची वाहतूक, पाणी पुरवतो, तर तो चालला होता. त्याच्या कानावरती हा आवाज पडला आणि त्यांनी जवळ येऊन बघितलं तर हा कोणीतरी मराठा सरदार दिसतो म्हणून त्यांनी त्याला उचलून आपल्या बैलावरती घेतलं आणि बैलावरती घालून त्यांना तो दक्षिणेकडे घेऊन आला आणि एका सुरक्षित जागी आल्यानंतर त्यांनी त्याला जमिनीवर उतरवलं, त्यांची सेवा शुश्रूषा केली आणि जवळपास महिना दीड महिना त्याची मलमपट्टी शुश्रूषा केल्यावर ते थोडेफार बरे झाले. पण त्यांच्या पायावरती झालेली जखम ही शेवटपर्यंत तशीच होती. त्यामुळे ते चालताना थोडेसे अडखळ किंवा लंगडत चालत होते. पण या सगळ्या त्यांच्या जीवन मरणाच्या लढाईमध्ये जे पात्र आलं, तो पानक्या जो आहे, तो नंतर पुढे त्यांच्या आयुष्याचा मोठा अविभाज्य घटक, हे पण खरं आहे.